कोल्हापुरात शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदाराचा ठाकरे गटाकडून जोरदार निषेध। महायुतीमधील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निषेध करण्यात आला। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आलं। घोड्याच्या पायाने आमदार संजय गायकवाड यांचा फोटो तुडवून घोषणाबाजी करत यावेळी हा निषेध व्यक्त करण्यात आला। आजही जर अशा पद्धतीने कोण अपमानकारक बोलत असल्यास त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्हायची त्याप्रमाणे टकमक टोकावरून ढकलून देण्याची कारवाई व्हावी आणि ही मागणी यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केली। या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, विधानसभा संघटक विशाल देवकुळे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। गद्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या, विविध भाषा आत्मसात केल्या, तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे। तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा, एकनाथ शिंदेसाठी वापरा। जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर। त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असे। तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे। हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात। हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे। जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा ठरला तर अगदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।